तुम्ही बाहेरून लोक आणतात गावात, आता जे आमचे ज्येष्ठ लोक आहेत तुम्ही त्यांच्या मरेपर्यंत ज्या घोषणा देतात त्या देऊ नका, कारण की एखाद्या कुटुंबावर जर अशी वेळ आली कोण कोणाच्या मागे जात नाही। आणि मी पण एक आदिवासी समाजाच्या शेजारीच राहते, कातकरी समाज, मातंग समाज त्यांच्या शेजारी राहते। तुम्ही पण त्यांच्या तिथे येऊन काहीतरी सांगायचं का। एकदा अशीच ग्रामसभा होती, इथं ग्रामसभा चालू असताना मी स्वतः असंच आमचा गाव म्हटल्यावर छोटं मोठं वाद असतो, वादाच्या निमित्ताने माझा डायरेक्ट एका लेडीजने हात धरला होता मारायला। हे सरपंचांना शोभत नाही एखाद्या लेडीजवर। ग्रामपंचायत मध्ये पण तंटमुक्ती अध्यक्ष येऊन जर ग्रामपंचायत मध्ये शिव्या देत असेल तर हे चुकीचे। तंटमुक्ती अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच यांनी गावातले वाद मिटवायचे असतात, वाद वाढवायचे नसतात। त्या दिवशीच्या मोर्चाचे आयोजन नियोजन ज्यांनी केले त्यांनी हे करायलाच नको होतं। तुमचं काय आहे ना, तुम्ही गावात द्या। आता आम्ही रविवारी मुंबईकर मंडळ गाव पूर्ण गाव बैठकीला होतं, तुम्ही त्या मिटिंगला यायला पाहिजे होतं। मिटिंग मध्ये तुमच्या काय समस्या आहेत त्या मांडायला पाहिजे होत्या, ते मिटिंगला आले नाही काय नाही। आणि एक आमचा गोळेगावचा ग्रुप आहे, त्या ग्रुपवर बोलतात काय पण, म्हणजे आता समजा ही आत्ताची जी आमची आता पत्रकार परिषद झाली याच्यावर लगेच कमेंट करायला सुरुवात करतात आणि नको नको ते बोलतात। आणि आमच्या गावातले जे तरुण मंडळ आहे त्यांना आम्ही अगदी सांगितले शांत बसा, कारण की एक शब्द जर बोलला तर तुम्ही लगेच अॅट्रॉसिटी करणार। तुम्ही म्हणताय ना तुम्ही का जात नाही का नाही, आता आपण असं बोलतो म्हटलं, आता मी माळी समाजाची, हे जर मला म्हटले तुम्ही माळी, मी लगेच अॅट्रॉसिटी करायची का? हे चुकीचं आहे। त्याच्यामुळे उपसरपंचांना माझी विनंती, हात जोडून गावच्या वतीने, पूर्ण गोळेगाव गावच्या वतीने, की जो काय वाद चाललाय तो थांबवा। तुमच्या मनातली काही इच्छा असेल ती देवस्थान बरोबर बोला, बसा, ज्याला ज्याला ट्रस्टीत जायचं त्यांनी ट्रस्टीत जा। कोण म्हणत असं यांनी हे खाल्लं त्यांनी ते खाल्लं, तुम्ही त्याचे पुरावे दाखवा ना। जे काय 14 ट्रस्टी म्हणतात ना भ्रष्टाचार केला त्याचे पुरावे दाखवा तुम्ही। आणि गावात तुम्ही आता आमच्या गावात आले, विकास हा कुठंच नाही। आमच्या गावात खड्डेत, आम्हाला बाहेरचे 4 गावचे लोक येऊन शिव्या देतात। आमच्या गावाला असं वाटलं होतं उपसरपंच हेच आहेत, शंकरनाना तामाने आणि सदाशिव मामा, त्यांनी ज्यावेळेस उपसरपंच निवडून आले तेव्हा त्यांना उचलून घेतलं होतं गावात, आणि तुम्ही आता त्यांची अॅट्रॉसिटी करताय। आणि एक तरुण नेतृत्व म्हणून त्यांनी निवडून दिलं, गावचा विकास होईल। 4 वर्षात कुठलाही विकास आम्हाला असं दिसून येत नाही, गावाला नाही आणि आम्ही सदस्य म्हणून आम्हाला पण। एवढी माझी सरपंचांना विनंती का हा वाद थांबवा।